आज गिरीची लवकर आले का? त्याच्या सगळ्या लेडीज आधी असतात. जय गुरुदेव. त्या श्रावणी माने आहेत का? अजून एखादा आला सुरू करू आपण. ओके. जय गुरु. काल एक कसं सजेशन आलं होतं की जी शाळेमधली प्रतिज्ञा असते संस्कृत मध्ये जी आहे ती त्यांनी कोणी वाचलेली ती आणि त्याच्यावर आपण थोडं चर्चा करावी. मी काल ते बघितलं तर पूर्ण चर्चा करणं आपल्याला अवघड आहे सर, पूर्ण प्रतिज्ञेची एकाच क्लासमध्ये, कारण आपल्याला बाकीचा अभ्यास आहे. तर त्यातला फक्त पहिला श्लोक जो आहे तो आपण घेऊयात. श्लोक म्हणता येणार नाही त्याला, पण त्यातला जो पहिला 2 ओळी आहेत तेवढे आपण घेऊया. बघू आपण त्यात पण किती त्यात कॉन्ट्रीब्युट करू शकतो. आय थिंक ते आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने ते पहिले दोन ओळी सेम असतील, राईट? नाही, घेऊयात ना आपण क्लास, नो प्रॉब्लेम. हे तुम्हाला वाचता यायला जमतंय काय, दिसतंय काय स्क्रीनवर? हा, जरा खूप छोटा आहे झूम थोडा. आउट केलं, हा, तुला झूम बघतोय केलं मोठं. की हा, तेच बघतो मोठं करता येते. ते झूम आहे सर तिथे. ते 100% आहे ना ते. हो, ते तिथं, हा आता ते वर गेलं आणि ते स्टॉप शेअरिंग वगैरे जे आहे ना ते जायला पाहिजे हा. वरती. हा, आता थोडं बरं दिसत असेल ना? हो, आता दिसतोय व्यवस्थित. हा माझं छान दिसतंय. हा, ते तर मी थोडं वाचतो ते. त्याला श्लोक म्हटलेला आहे पण तो ऍक्च्युली श्लोक नाहीये, पण साधारण त्याच धर्तीवर आहे. भारतो मम देशो अयम भारतीयाश्च बांधवाः परानुरक्ती परानुरक्तीस्मिन् मे देशे अस्ति मम सर्वदा. आता ही जे 2 ओळी आहेत त्याच्यामध्ये काही शब्द एकत्र झालेले आहेत, त्या संधी झालेल्या आहेत त्या, म्हणून आपण त्या संधीचा विच्छेद, आपल्याला संधी शिकायचे आहे अजून. प्रत्येक तुमच्या हे काय आहे तुम्हाला मी ओळख करून देतो फक्त याचं संधी विच्छेद. भारतो मम, भारतो आणि देशो हे 2 शब्द आले तिथे. आणि आपल्याला आठवलं असेल की आपण सुरुवातीला जेव्हा विभक्तीचा क्लास घेतला सरांनी, त्यावेळेला रामो राजमणी असा घेतला होता श्लोक. तो त्यातला पहिला शब्द रामो होता. त्या रामोचा अर्थ असा होता की रामः याचं रूपांतर रामो मध्ये झालेलं आहे. काव्यामध्ये असं होतं बरेचदा, आणि त्यामध्ये दोष अनेक नियम आहेत त्यामध्ये. काही जसं आता भारत इथे आहे, पुल्लिंगी आहे. देश हे पुल्लिंगी आहे. आता ह्याच्या पुढे जो म आहे याला एक सॉफ्ट वर्ड म्हटलं जातं, आणि त्यामुळं ते भारत जे आहे त्याचं रूपांतर भारतो, भारतो म्हणजे भारत, हे पुल्लिंगी एकवचनी आणि प्रथमा विभक्ती. मम देशो, मम देश म्हणजे भारत माझा देश आहे. भारत मम, भारतो मम असं झालं त्याचं. देश अयम, या ठिकाणी माझा हा देश. भारतीय हा च, अयम, अयम म्हणजे हा, आणि पुढचा शब्द आहे भारतीयाश्च. तर याची जर संधी वेगळी केली आपण तर ती भारतीय हा अधिक च, बांधवाहा हे बहुवचन. नंतर पुढील त्यांनी पुनरुक्तीही, परानुक्तीही,
अस्मिन, परानुक्तीर स्मिन, हे एकत्र असं झालं ते. मम सर्वदा, ठीक आहे, अव्ययच आहे ते. मग याचा अन्वय केला त्यांनी श्लोकाचा, या वाक्याचा. अयम भारत मम देश भारतीय च बांधवा. भारत माझा देश आहे, भारतीय आणि भारतीय माझे बांधव आहे. अस्मिन देशे मम परानुरक्ती, परानुरक्ती म्हणजे प्रेम आहे, अनुराग आहे माझा तुझा. असती, मम सर्वदा असती, ही कायम असते. भारत हा माझा देश आहे, सारे भारतीय आपण म्हणतो, इथे सारे लिहिलेलं नाही इथे. भारतीय माझे बांधव आहेत, या देशाबद्दल माझी अनुरक्ती आहे, प्रीती आहे, ते माझे प्रेम आहे, आणि ती सदा असते, मम सर्वदा असते. हे आपण जे मराठीत म्हणतो त्यात थोडंसं वेगळं आहे, पण साधारण तेच अर्थ देणार आहे. आता ह्याच्या खाली मी काय केलं की यातल्या प्रत्येक शब्दाचं व्याकरण दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा एखादं संस्कृत वाक्य बघाल त्यावेळेला अशा प्रकारे त्याचं विश्लेषण करून बघा. जसं इथे आपण पूर्ण जो श्लोक घेतलं, भारत मम देश अयम भारतीयाच बांधव पुन्हा परानुक्ती अस्मिन मे देशे अस्ति मम सर्वदा, हे शब्द यामध्ये आहेत. मग याचा धातू काय आहे, याची विभक्ती काय आहे, लिंग काय आहे, वचन काय आहे, पुरुष काय आहे, क्रियापद काय आहे. मग हे पुढचं जे परस्मैपदी वगैरे तुम्हाला झालेलं नाही ते घेऊ नका. काळ काय आहे आणि मराठी अर्थ काय आहे, अशा प्रकारे आपण जर लिहिलं तर आपलं प्रत्येक वाक्याचं एक विश्लेषण आपल्या वहीमध्ये राहील, आणि त्यामधून आपल्याला एक सवय लागेल की त्या शब्दाचं पूर्णपणे विश्लेषण करून समजून घेणे. जेव्हा केव्हा आपण पुन्हा जेव्हा रेफर करू तेव्हा त्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. तर मी तुमच्या माहिती करता हे जे केलेलं विश्लेषण आहे ते तुम्हाला मी परत टाकतो, आणि तुम्ही त्याचा वाचून बघून त्यात जर तुम्हाला काही वाटलं शेअर करावं तर मग करा. तर हा छोट्याशा 2 ओळी आपण बघितल्या. आता इथे आपण याला क्लोज करू आणि आपल्या रोजच्या अभ्यासाला जाऊ. याच्यावर तुम्हाला थँक यू सो मच. कोणाला खूप म्हणायचं छान काही? विश्लेषण आणि माहिती आहे. हा, नाही ते आहे. काही अजून कोणाला काही म्हणायचं यावरती? ठीक आहे, आपण एक सध्या विचारायचं पुढच्या. होतं, हा हा. यात यात हे माझे साठी कुठला शब्द आलेला आहे यात? मम 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 काय? देशो. इथे नाही, बघितलं नाही देश माझा आहे पण भारतीय माझे बांधव आहेत असं. नाही नाही, ते तसं नाही मराठी दिलं बांधव ते. ते त्यात हे काय म्हणतात त्याला, अभिप्रेत धरलेलं आहे. अभिप्राय गृहीत धरलेले त्यामध्ये. गृहीत धरलं. भारत माझा देश आहे आणि भारतीय बांधव आहेत, अच्छा. परत ते नाही आलं. बरं. ओके. कालच्या वाक्यामध्ये एकाने काहीतरी एक करेक्शन सांगितलं होतं, तुम्ही केलं ऑलरेडी. भविष्यकाळ पाहिजे होता तिथे, वर्तमान काळ झाला होता त्या वाक्यामध्ये. मी त्या स्लाइडमध्ये करेक्शन केलेलं आहे, मी त्या ग्रुपवर लिहिलेलं आहे ते करेक्शन. कृपया तुमच्या जे काय वही किंवा स्लाइड असेल ती त्यामध्ये तुम्ही करा. करेक्टेड कॉपी मी परत ग्रुपवर टाकेन ते. हे शब्द आपण काल बघितले. क्रीणाती, विकत घेणे, खरेदी करणे. विक्रीणाती, याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की हे क्री जे आहे ते दीर्घ आहे. हे परीक्षेत लिहिताना ते ह्रस्व होण्याची शक्यता आहे, आणि ती जे आहे ते ह्रस्व आहे. त्यातलं न जे आहे ते न बाणाचं आहे. त्यामुळे क्रीणाती, विक्रीणाती. दुसरी एक चूक होती आपली की क्रीणती लिहितो आपण, क्रीणाती विसरून जातो. तर क्रीणाती, विक्रीणाती. सिंचती. आता हे सिंचती लिहिण्याची जी पद्धत आहे इथे संस्कृतमध्ये वेगळी आहे. तुम्हाला सध्या असं लिहिता आलं तरी ठीक आहे, नाही लिहिता आलं तर सरळ सी वरती अनुस्वार द्यायचा. सिंचती, सिंच म्हणजे पाणी शिंपडणे, पाणी देणे झाडांना किंवा वेलींना किंवा घरामध्ये, अंगणामध्ये, कुठेही. रूह रोहती, रूह पासून रोहती झालं, उगवणे, वाढणे. वर्ष म्हणजे वर्षती, पाऊस पडणे. रचयती म्हणजे रचून ठेवणे. हे आपण का बघितलं. निष्कासयती, निष्कस
हे दोन्ही एकत्र येऊन निष्कासयती, आखडून देणे किंवा उपटणे, गवत उपटणे वगैरे. वस वस्ती, राहणे. निवस निवसती, हे म्हणजे कायम स्वरूपी राहणे. कृष म्हणजे शेतीसारखं. कर्षती म्हणजे नांगर चालवणे. मुच म्हणजे मोकळं करणे, त्यातून मुंचती झालं. या ठिकाणी सुद्धा असं न जर नाही काढता आलं तर मू वरती अनुस्वार द्यायचा, मुंचती. आणि नि नयती आपण शिकलेलो आहे, नेणे. काही वाक्य आपण बघितली काल. सह कृषीवलः अस्ति, तो शेतकरी आहे. भारते देशे कृषीवलः खेटकेषु निवसन्ति, हे पण काल बघितलं आपण की भारते देशे या ठिकाणी दोन्ही सप्तमीमध्ये, आणि खेटकेषु हे अनेक वचन आहे. खेड्यांमध्ये. कृषीवलः हे पण बहुवचन आहे, म्हणून हे निवसन्ति हे पण क्रियापद बहुवचनी आहे. पुढचं जे आहे अस्मिन देशे, ह्या देशामध्ये. खेटकानाम हे बहुवचन आहे. अधिक्यम अस्ति म्हणजे अधिक प्रमाणात आहेत, अधिक नंबरनी आहेत. चौथं खेटकेषु घृतम दुग्धम शाकादिकम च वैपुल्येन भवन्ति. आपण काल बघितलं होतं. खेटकेषु म्हणजे खेड्यांमध्ये तूप, दूध, भाज्या इत्यादी विपुल प्रमाणामध्ये असतात. ओके. सर हा सर बोला. हा सर बोला हे बोला. शाकादिकम आहे ते हा. शाक म्हणजे भाजी इत्यादी हो. भरपूर प्रमाणात हे काल नव्हतं का इत्यादी इत्यादी ओके. कालच ऍड केलं मी, वर्गामध्ये ऍड केलं होतं. हा तुमच्या राईट स्लाइड राईट मध्ये राईट नसेल ते. ओके हा बोलता हा बोलता त्यावेळी नाहीये ऍड हा केलं तुम्ही. हा ओके इथे ओके नसेल ते. हा अधिकम कारण म्हणजे मला तोच इत्यादी. प्रश्न होता. हा 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 ठीक आहे शाखा ठीक आहे म्हणजे ठीक आहे भाज्या. आहे ना ते ओके ओके. तर मग ते शाकादिकम चं अनेक वचन होईल का? आपण हो भाज्या हो म्हणतो हो ना. हो हो. येस. हे अनेक गोष्टी आहेत ना. घृत, दुग्ध, शाखा. अधिकम म्हणजे इत्यादी. इत्यादी जेव्हा जेव्हा आपण इत्यादी म्हणतो तेव्हा तेव्हा असं गृहीत आहे की ते अनेक गोष्टीच त्यामध्ये आहेत. कारण जेव्हा एक दोन गोष्टी म्हटल्यानंतर आपण इत्यादी म्हणतो. सर आणि इति. हा. सर वरच्या वाक्यामध्ये अस्मिन देशे खेटकानाम अधिक्यम अस्ति असं लिहिलंय ना. मग हो. खेटकानाम हे बहुवचन आहे, बहुवचन आहे. तर हो. मग अस्ति नाही. अस्ति बरोबर आहे की संती पाहिजे तिथे? अस्मिन देशे खेटनाकाम अस्ति. चलो, चांगलं आहे बघा, ऑब्झर्वेशन चांगलं करता. हा बरोबर आहे. कारण देशे, अस्मिन देशे काही संबंध नाही. हा खेटाना तेच. खेटकानाम संती. खेडी अधिक आहेत. कारण इथे खाली हा सुद्धा अधिक आहेत. आवर कंट्री हॅज, ठीक आहे, पण खेडी आहेत हेच पाहिजे. त्याला मी तर देश देश एक आहे म्हणून बहुतेक असतील. हो बरोबर आहे ते. मला कसं वाटलं आधी ते, पण याचा संबंध क्रियापदाचा देशाशी नाही येतो. हो हो. खेड्यांची आहे संती बरोबर खेड्यांची. आहे हो. मी इथे लिहून ठेवतो लालमध्ये, पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्याकरता. हे जरा. आता इथून पुढे आपल्याला घ्यायचंय. तर एक मिनिट हा. तिकडे अधिक्य आहे असं ते वाक्य होईल ना. हो. या देशात हो, खेडी अधिक आहे. खेडे फक्त अधिक आहे. खेड्यांचंच आहे. अधिक हो, वरून नाहीये अधिक म्हणजे म्हणलं तरी खेड्यांवरूनच आहे. अधिक नंबर मध्येच आहे ना ते. बहुवचनीच आहे ते अधिक सुद्धा. हो, अधिक हो. म्हणजे एक नाही होऊ शकत ते. या देशात वरून Correct. त्यांनी अस्थि घेतला असेल ते, पण ते हम्म. खेटका नाम नाही. म्हणजे खेडी. खेडी आहेत असं म्हणणार आपण, खेडे आहेत असं म्हणणार. बहुत सारे गाव आहे, इथे सुद्धा त्याने हा. बहुत सारेच घेतलेलं आहे. हे देशाशी तसं नाही येत डायरेक्टली. तर हाय म्हणजे हे हिंदीमध्ये ठीक आहे, अवर कंट्री हॅज हे इंग्रजीमध्ये पण ठीक आहे. पण जेव्हा आपण इथे घेतो संस्कृतमध्ये पण ते अस्मिन देशेशी क्रियापद लिंक नाही येते. हो. देशे अस्ति, खेटका नाम अस्ति. हम्म. ठीक आहे, बघूयात त्याला, पेंडिंग ठेवू आपण ओके. त्याला, लालमार ओके. राहील. ओके. पुढचं जाऊ आपण गिरीश देशपांडे साहेब.
5वं. हो. तत्र स्वच्छं शुद्धं च वायुमण्डल भवति अत एवं कृषिवलाः तेषां परिवाराः च स्वस्थाः भवन्ति. ते भलं मोठं वाक्य तत्र आहे. म्हणजे ते बरंच मोठं आहे. याचं तुम्ही तत्र असंच अनालिसिस करा. मोठं वाक्य आहे ना हे. त्याचं तुमच्या टेबल तयार करून काय तुम्हाला करता येईल ते बघा आणि मग कुठे काय अडलं तर विचारा. तत्र हा सांगा, एक सांगा. तत्रच तेथे हम्म. स्वच्छम म्हणजे स्वच्छ आणि शुद्ध म्हणजे हम्म. शुद्धंच हम्म. आणि शुद्ध वायुमंडल म्हणजे वातावरण. आय थिंक नवीन शब्द आहे. वायुमंडलम भवती. हा वायुमंडलम वातावरण. भवति वातावरण असते. हम्म. अत म्हणजे म्हणूनच आता येव म्हणजे म्हणूनच. आता एव म्हणजे म्हणूनच हा. आता म्हणजे म्हणूनच शेतकरी आणि त्यांचे परिवार निरोगी असतात. कृषीवला तेशा शेतकरी आणि त्यांचे तेशा परिवारा म्हणजे अनेक वचन हम्म. परिवारा हा हम्म. निरोगी असतात. म्हणजे च हे दोघांसाठी आले म्हणजे शेतकरी आणि त्याचे परिवार म्हणून च. म्हणजे आणिच ना म्हणजे. हा आणि हा स्वस्था भवंती म्हणजे निरोगी असतात. हो. आता भवंती किंवा मग असती इथंही चाललं असतं नाही. अस्थि नसतं आलं मध्ये ते. संती आलं असतं. हा संती पण चाललं असतं ना ते भवंती आहे. पण ते होतात हे जास्त योग्य का बरं की ते या वातावरणामुळे ते निरोगी बनतात. हा आता खाली बनतात घेतलेलं आहे आणि इथं असतात घेतलेलं आहे. मग तसं ते आता कसं आहे यामध्ये की हे जे संस्कृत वाक्य आहेत ना ही पुस्तकातली वाक्य आहेत आणि ही वाक्य संस्थेने दिलेली आहेत अभ्यासाकरता. बरोबर. त्यामुळे हे आपण जे काय करेक्शन करतो इथे त्या वाक्यांमध्ये तर स्ट्रिक्टली तसं योग्य नाहीये. ते टाइमवर केलं होईल त्यांच्याशी. हो म्हणजे त्यांनी भाषांतर करायला दिलं त्यात आपण आपली चूक झाली बदललं गोष्ट वेगळी आहे. त्यांनी जेव्हा दिलं भवंती तर ते भवंती. आपण अर्थ बरोबर. घेताना इथे होतात म्हटलं पाहिजे असं. तर निरोगी होतात म्हणायचं की निरोगी असतात म्हणायचं थोडंसं वाद होऊ शकतो. ओके चांगलं दोन्ही भाषा. एक हेच आहे म्हणजे काय त्याला म्हणतात अल्टरनेटिव्ह असल्यानेच येते. हा इंटरचेंजेबल आहेत. तत्र स्वच्छम शुद्धम च वायुमंडलम भवती. तेथे स्वच्छ आणि शुद्ध वातावरण असते. आता इथं असते म्हणायचं की होते म्हणायचं. असते हे वस्तुस्थिती आहे. म्हणजे इथे या ठिकाणी असती म्हटलं चाललं असतं पण त्यांनी भवती घेतला. आता आता म्हणजे म्हणून म्हणजे च म्हणूनच कृषीवलाहा शेतकरी बहुवचनी तेषां परिवाराः च आणि त्यांचे परिवार त्यांचे कुटुंबीय स्वस्थः भवन्ति. स्वस्थ म्हणजे निरोगी होतात असतात. ओके पुढे आहे सुरेखा मॅम. थँक्यू गिरीजी. सुरेखा कोगले. हा येस सर. या. कृषिः एव कृषकस्य प्रमुखः व्यवसायः. कृषी म्हणजे शेती. हा कृषी म्हणजे शेती. एव कृषकस्य म्हणजे हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. म्हणजे काय घ्याल तुम्ही इथे वरच्या आपण काय कृषी घेतलं. हाच म्हणजे कृषी हाच सर हाच. कृषीच. आता हा पण नाही हाचा काही उल्लेख नाही कुठं ना. कृषीच कृषकस्य शेतकऱ्याचा षष्ठी प्रमुख व्यवसाय असल्यामुळे प्रमुख आला तिथे आणि अस्ति हे अध्यारोप असते ते अध्यारोप गृहीत धरलेलं आहे. अध्यारोप छान. होय सर. येस कृषिः एव कृषकस्य प्रमुखः व्यवसायः अस्ति. गुड. पुढचं निलिमा मॅम. अस्मिन् व्यवसाये तेषां सहायकाः बलिवर्धः भवन्ति. अस्मिन् म्हणजे ह्या व्यवसाय म्हणजे व्यवसायात तेषां म्हणजे त्यांचे सहायक बैल आहेत ते असतात होतात. ओके. अस्मिन व्यवसाये ह्या व्यवसायामध्ये व्यवसाय सप्तमी अस्मिन सप्तमी
तेषाम त्यांचे बलिवर्दहा बैल, एक बैल नाही, किमान जोडी म्हणजे 2 बैल किमान किंवा अधिक, म्हणून ते सहाय्यकाः, सहाय्यकः नाही म्हटलेलं त्यांनी, बलिवर्दहा सहाय्यकाः भवन्ति, होता ह्या व्यवसायामध्ये. म्हणजे त्यांनी शेतीला व्यवसाय म्हटलं त्यांनी. ह्या व्यवसायात त्यांना त्यांचे बैल हे सहाय्यक असतात, सहाय्यक हे बैल असतात. ठीक आहे. वैशाली ताई. कृषकः हलेन क्षेत्रं कर्षति. हम्म. कृषकः म्हणजे शेतकरी, हम्म. हलेन हे कर्म आहे तृतीया, म्हणजे नांगराने. हलेन कर्म नाही क्षेत्रम. म्हणतात त्याला, हलेन हे कशाने? हा नाही कशाने बरोबर आहे. त्याला क्षेत्र काय हे म्हणतात, त्याला काय साधन आहे ते. साधन म्हणजे कशाचं साधन आहे ते, कर्षण्याकरता. आणि क्षेत्रम हे कर्म आहे. हे कर्म आहे. ओके, सॉरी, द्वितीय कर्म. क्षेत्रम हे द्वितीय कर्म आहे. सो कर्षती म्हणजे नांगरणे. नांगराने नांगरतात. शेत कर्षत म्हणजे नांगरतात, आणि हा प्रेझेंट टेन्स आहे. आता हे ना इथे सुद्धा आणि शेतकरी नांगरतात येणार कर्षती आहे ना सर. हा. तो हे ऍक्च्युली एकवचनचं हे आहे, कर्षती एकवचन आहे ना. म्हणजे मग तुम्ही आपण काय उत्तम वाचलं? मध्यम पुरुष म्हणतो तसं इथे खाली नांगरतात लिहिलेलं, ते तुम्ही आता करेक्ट केलं. हा, आता करेक्शन केलं मी ते. तो कर्षती ऍक्च्युली एकवचनी आहे. शेतकरी नांगराने एकवचनी शेत आहे. नांगरतो. शेत नांगरतो. कृषकः हलेन, हलेन तृतीया, क्षेत्रम कर्म द्वितीया, कर्षति क्रियापद. कृषकः प्रथमः, प्रथमा विभक्ती. ओके, थँक्यू. वेदश्री. हो सर. क्षेत्रेषु प्रावृट्टकालात् प्राक्सह बीजानि वपति. शेतांमध्ये वर्षा ऋतूंच्या आधी तो बियाणे पेरतो. राईट. ओके. क्षेत्रेषु म्हणजे हे बहुवचन आहे. जेव्हा शू येतं मोठमोठ्या शू, तेव्हा सप्तमी बहुवचन असतं ते. जर समजा एका शेतामध्ये असेल तर क्षेत्रे असतं, आणि शू आलं म्हणजे अनेक शेतांमध्ये. शेतांमध्ये प्रावट कालात, प्रावट म्हणजे पाऊस पडण्याचा काळ, प्रावट काल म्हणजे वर्षा ऋतू. प्राक, प्राक म्हणजे पूर्वी, आधी, म्हणून ते वर्षा ऋतूच्या आधी. प्रावट कालात, आता कालात म्हणजे पंचमी आहे. प्रावट कालात म्हणजे वर्षा ऋतूच्या आधी, वर्षा ऋतूपासून प्राक, प्राक म्हणजे पूर्वी, आधी. सह बीजानी वपती, वप म्हणजे पेरणे. तो बीज, बीजानी हे बहुवचन आहे. बीजम त्याचं बहुवचन बीजानी, नळाचा पहिली वेलांटी. वपती मध्ये सुद्धा पहिली वेलांटी. क्षेत्रेषु प्रावट कालात प्राक, याचा उच्चार करताना अर्ध त आणि अर्ध क हे लक्षात ठेवायचं. क्षेत्रेषु प्रावट कालात. आता प्रावट काल पुढच्या 2 मे मध्ये, जून मध्ये सुरू होईल. प्राक म्हणजे पूर्वी, वर्षा ऋतूच्या आधी तो काय करतो, सह बीजानी वपती. आता हे जे आहे हे वाक्य 50 वर्षापूर्वीचं आहे. आजचा शेतकरी असं काही करणार नाही. आधी पाऊस पडू द्या, न लावू बीज म्हणतो. मग ते इथं दिले वाक्य आहे की क्षेत्रेषु प्रावट कालात प्राक. हे कळलं का वेदश्री? हो सर. ओके. तर इथे ह्याचा उच्चार कसं काय करायचा? प्रावृट कालात का? प्रावृट काल. प्रावृट ना? प्रावृट कालात. तो क ला ट आहे की ट ला क आहे हेच कळत नव्हतं. आणि सर ट ला क आहे ते, म्हणजे क पूर्ण ट अर्ध. प्रावट कालात, म्हणजे हे प्रावृट कालात नाही ते, प्रावृट कालात.
वृंदावन मधलं वृंदावन मधला भ्रू येते. हम्म. प्रावृट कालात प्राक सह बीजानी मपती. प्रावृट काल म्हणजे वर्षा ऋतू, पाऊस पडण्याचा ऋतू. तर ते पूर्व सर वापरू प्राक शकतो म्हणजे काय सर? प्राक म्हणजे आधी, आधी पूर्वी, ओके ओके. पावसाळ्याच्या आधी, आणि पावसाळा हा, सुरू व्हायच्या आधी. म्हणजे अव्यय आहे ते पण. प्राक अव्यय आहे म्हणजे ना? अव्ययशील. हो, अव्ययशील ते काही बदलत नाही ते. हा हा. तर ते क्षेत्रेषु प्रावट काल पूर्व असं प्रावृट कालात, वापर- हा, वर्षा ऋतूच्या आधी. आणि पूर्व शब्द वर्षा वापरायचा ऋतूच्या असेल म्हणणं काय होतं, व्याकरणदृष्ट्या योग्य नाही ऍक्च्युअली ते. प्रावृट कालात जेव्हा असतं तर अर्ध दिलंय, पंचमी येते, म्हणजे त्या ऋतूपासून आधी असं शब्दशः होईल ते. पण ते मराठीमध्ये घेताना त्याने च्या घेतलेलं आहे. इथे हे वर्षा ऋतूच्या पासून, पासून असं मराठीमध्ये प्रचलित नाहीये ते. आपण बोलताना असं म्हणत नाही की वर्षा ऋतूपासून आधी तो पेरतो, असं नाही होत. आपण चाच बोलतो, म्हणून त्यांनी ते चा केलं होतं. पण हे प्रावृट कालात हे पंचमीच आहे. ओके. राजेंद्र कोलेकर साहेब. हो. तदनंतरम तेषु धान्यानि प्रादुर्भवन्ति. हम्म, तदनंतरम म्हणजे त्यानंतर, हम्म, तेषु म्हणजे त्यामध्ये, धान्यानी हम्म, धान्ये हम्म. प्रादुर्भवन्ति उगवतात. हो. आता हे तदनंतरम म्हणजे त्यानंतर ठीक आहे, त्याचा काय विशेष नाही. तेशू म्हणजे काय, कशामध्ये? त्यामध्ये हम्म, शेतामध्ये. शेतामध्ये. हा, क्षेत्रेषु. क्षेत्रशूच्या ऐवजी हा, त्यांनी मग सर्वनाम वापरलं, तेषु. तेषु. धान्यानी, धान्यांचं बहुवचन, धान्यानी. आणि प्रादुर्भवंती. आता आपल्याकडे प्रादुर्भाव होणे मराठीमध्ये नुसतं नकारात्मक अर्थाने वापरलं जातं. तर हा, संस्कृतमध्ये प्रादुर्भाव म्हणजे उगवणे. एखादं पीक उगवायला सुरुवात होते, त्याला प्रादुर्भाव झाला म्हणतात. त्याला कोंब तणाचा आला. प्रादुर्भाव. हा, कोंब आला असं. आपल्याकडे रोगाचा प्रादुर्भाव होतो मराठीमध्ये. हो. तसं इथं नाहीये. तदनंतरम तेषु धान्यानी प्रादुर्भवंती. त्यानंतर त्या शेतांमध्ये धान्य उगवतात. धान्यानी अनेक अनेक बहुवचन आहे सुद्धा दोन्ही. तेषु बहुवचन, धान्यानी बहुवचन, म्हणून क्रियापद. प्रादुर्भवंती हे पण बहुवचन. हो. ओके, थँक्यू. आनंद जोशी. क्षेत्रेषु तृणानि अपि प्रादुर्भवन्ति. हम्म, हम्म. क्षेत्रेषु म्हणजे शेतामध्ये, तृणानी शेतांमध्ये. म्हणजे गवत सुद्धा हम्म, उगवते. अपि प्रादुर्भवते म्हणजे प्रादुर्भवती म्हणजे उगवते. उगवते. हो, हो. अपि म्हणजे गवत म्हणजे सुद्धा सुद्धा, का? सुद्धा, सुद्धा. अपी म्हणजे सुद्धा. अं, जिथं धान्य, क्षेत्रेषु. धान्य उगवते आणि गवत सुद्धा उगवते. अच्छा अच्छा. हम्म. क्षेत्रेषु तृणानि अपि भवन्ति. हा, येस. शेतामध्ये गवत सुद्धा उगवते. ओके. छान. शेतांमध्ये बहुवचन हे. आणि तृणानी, नॉर्मली तृण हे फार कमी असं वापरलं जातं, की एक वचनी फार कमी असतं. बहुधा तृणानी हेच वापरलं जातं बहुवचनामध्ये. कारण गवत जे आहे, एक सिंगल तुकडा गवताचा काढून घेणं फार कमी वेळा असं असतं. गवत म्हणलं की खूप सारं गवत असं म्हटलं जाते. म्हणून क्षेत्रेषु नॉर्मली तृणानी असंच वापरलं जातं. तृणानी अपि, गवत सुद्धा प्रादुर्भवंती. मग हे धान्य उगवलं आणि त्या धान्याबरोबर गवत सुद्धा उगवलं, तृण सुद्धा उगवलं. त्याला मराठीमध्ये काही काही ठिकाणी तण सुद्धा म्हणतात.
तिथे र असून सुद्धा नीच आलेला आहे ना, णी नाही झाला, तृणाणी नाही झाला. हे याला मार्क ते र जस्ट आधी असेल तरच होतं ना, मध्ये नाही र भाऊ, असल्यामुळे नाही, मी तुम्हाला नाही झालं. ठीक आहे, शंका आली ना आपल्याला, म्हणजे कन्फर्म करू. न इथे ओके. तृणच्या आधी आहे ना र, म्हणून नाही झालं ते. नाही, तृण जे आहे ना, ते तृणामध्ये न हे न बाणाचाच आहे. त्याचं बहुवचन होताना जे आहे ते ह्रस्व न नळाचं आलंय. तर हे न पण नळाचं इथे योग्य आहे का न- नाही आहे? नळातला न आहे ना, त्याच्या आधी र असेल तर तो बाणातला न होतो, असं मला म्हणायचं होतं. हो, असं नाही, तुम्ही बरोबर आहे, सांगितल्याचं बघू. मला आठवतंय. ठीक आहे, बघू, तरी एकदा कन्फर्म करू. शंका आली ना आपल्याला, कन्फर्म करू. नियम पाहायला कळतं आपल्याला. ओके. सोनाली सुळे मॅडम. बलिवर्धनान् खाद्यं तृष्णम् एव. तृणम एव. तृणम् एव. हम्म. बैलांचे खाद्य गवतच असते. म्हणजे हम्म. वर्धानाम म्हणजे बैलाचे खाद्य, तृणम म्हणजे गवत आणि एव असते. हम्म. आता आपण इथे म्हटलं होतं, इथे मागच्या याच्यामध्ये हे तृणानी असतं, पण इथे त्यांनी तृणम वापरलेलं आहे. बलिवर्धानाम म्हणजे बैलांचे षष्टी अनेक वचन. खाद्यम खाद्य हे नपुंसकलिंगी आहे आणि कर्म पण आहे. आणि तृणम तर तृणानी म्हटलं नाही त्यांनी, तृणम एव गवतच असते. म्हणजे आपण जे काय त्यावेळेला गृहीत धरलं किंवा गवत हे बहुवचनीच असतं, त्याला इथे यांनी एक्सेप्शन घेतलेलं आहे. बलिवर्धानाम खाद्यम तृणम एव गवतच असते. ओके. तुम्ही टाकलं तर 16 म्हणते भविष्यकाळ पाहिजे म्हणून म्हणाली ताई. ओके. अश्विनी मॅम. अश्विनी ताई. हा. हम्म. पुष्टाः वृषभाः एव समीचीनं नाही, त्याच्यावरचं सहाय्यं. त्याच्यावरचं मॅम. तृणानि का? हा. तृणानि भक्षयितुं वृषभाः क्षेत्रेषु अटन्ति. गवत खाण्यासाठी बैल शेतात भटकतात. तुम्ही सरळ सरळ खालचं वाचलं, त्यापेक्षा वरचं वाचून त्याचा अर्थ काढा थोडासा. तृणानी म्हणजे गवत, बहुवचनी गवत. हो. भक्षयितुम तुम प्रत्यय आहे, खाण्यासाठी. वृषभाः बहुवचन बैल. क्षेत्रेषु म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये, म्हणजे अनेक शेतांमध्ये. अटंती म्हणजे भटकतात, फिरतात. हो. अटंती का घेतलं? कारण वृषभाः आहे म्हणून. बैल फिरतात. या ठिकाणी सगळंच बहुवचन आहे. तृणानी बहुवचन, वृषभाः बहुवचन, क्षेत्रेषु सुद्धा बहुवचन आणि क्रियापद अटंती ऑटोमॅटिकली बहुवचन. म्हणून वाक्य झालं तृणानी भक्षयितुम वृषभाः क्षेत्रेषु अटन्ति. अर्थ होतं की बैल गवत खाण्यासाठी शेतात भटकतात. इथे सुद्धा शेतात अनेक शेतांमध्ये. हितोमे. ओके, थँक्यू. सर हे अटंती आहे का अटांती आहे? अटंती. अटंती. अट हे जे तर धातू जो अट आहे, अटती हे एक वचनी आहे, अटंती हे बहुवचनी. ओके. जयमाला मॅम. पुष्टाः वृषभाः एव समीचीनं सहाय्यं कुर्वन्ति.
पुष्टः धष्टपुष्ट किंवा शक्तिमान हम्म, बहुवचन हम्म, वृषभाः पण बहुवचन हम्म. बैल एव हो. अव्यय च हा. बैलच म्हणजे आणि समीचीनम समीचीनम हे नवीन शब्द शब्द. आला, याचा अर्थ खरोखर, हा. तरी, ओके. सहाय्यम मदत मदत. हा. द्वितीया हम्म, आणि कुर्वन्ती प्रथम पुरुष बहुवचन हम्म. राईट. करतात. पुष्टः वृषभाः, वृषभाः, त्यामुळे पृष्ठः आलं. कसे कसे वृषभ, पुष्ट वृषभ, पुष्टः वृषभाः एवच, म्हणजे पुष्ट बैलच खरोखर किंवा खरी सहाय्यम कुर्वन्ती. आता इथे आपण मराठीमध्ये सहाय्य म्हणलं की काय स लिहितो, पण इथे सा आहे, सहाय्यम कुर्वन्ती. तर वाक्य सोपं आहे हे. फक्त समीचीनम हा शब्द नवीन आला याच्यामध्ये. समीचीनम म्हणजे खरोखर, खरी मदत करतात. जसं आपल्याला एक शब्द असा गेलाय आता मागच्या छडे, नूनम, अवश्यम, तसं समीचीनम. हे फक्त वेगवेगळ्या शब्दांची ओळख व्हावी म्हणून तसं त्यांनी दिलंय आपल्याला. ओके, थँक्यू. रवींद्र जोशी साहेब. यदा मेघाः वर्षन्ति तदा कृषकः प्रसन्नः भवति. यदा, यदा तदा ती जोडी आहे. जेव्हा, यदा म्हणजे जेव्हा. जेव्हा ढग पडतात, वर्षंती वर्षा करतात, तेव्हा कृषकः प्रसन्नः भवति. शेतकरी प्रसन्न होतो. हा, तेव्हा शेतकरी प्रसन्न होतो. हा, तेच म्हणजे आपल्या तर इकडे मराठीमध्ये कृषक आपण बहुवचन म्हणतो, पण इथे यांनी जसं ते खाद्यम तृणम एक वचनच होतं, तसं ते त्यांनी हे केलेलं आहे. जेव्हा मेघ वर्षाव करतात, वर्षंती, जेव्हा ढग, वर्षंती. मेघा हे बहुवचन आहे म्हणून वर्षंती. कारण एक ढग नसतो, अनेक ढग असतात, ढगांचा समूह असतो, म्हणून यदा वर्षाव. मेघा वर्षंती. तदा, यदा आणि तदा, तेव्हा. कृषकः शेतकरी, खरं म्हणजे इथे एक शेतकरी नाही, सगळे शेतकरी बसवतात, पण त्यात सगळे आनंदी होतात. एक वचन वापरलं त्यांनी. कृषकः सगळेच आनंदी. प्रसन्नः भवति, शेतकरी प्रसन्न होतो. फार्मर बिकम्स हॅपी. तर इथं हे पण करेक्शन होतं. ओके, थँक्यू. माधुरी इथं- कुलकर्णी. सर हिंदीचं पण खुश होता है असं हा, करा. ते काय झालं ते माझी समोर काळी पट्टी ते नावांची, त्यामुळे झाकलं गेलं, मी नंतर करून घेतो त्याला. हा, अच्छा, ओके. इन्सिडेंटली सांगायचं होतं, इथे गडगडाटाने आता पाऊस पडलाय, 4 वाजल्यापासून पडतोय क्या बात आहे. बंगलोरमध्ये. अरे वा. सगळे आम्ही हॅपी झालो, कारण की मागचा आठवडा खूपच उन्हाळा आहे. नाही, फारच बंगलोरला, गरमी आहे सध्या. हा, माहिती हो, बंगलोरला 37 वगैरे म्हणजे आमच्या डोक्यावरून तळतळाट होता आमचा. बरोबर, ते बघा आवाज येतोय बघा बॅकग्राऊंड मध्ये, गडगडाट आवाज येतो. इथे नाही, इथे अजून नाही आला ठाण्यामध्ये. आम्ही वाट बघतो. कलकत्त्याला झाला पाऊस, लोकांनी छत्री घेऊन मतदान केलं त्यामध्ये. ते नाही म्हणजे इथे हवाच अशी आहे की जे तापलं ना की लगेच पडतं, लगेच पाऊस येतो. हो, समुद्र जवळ आहे तिथून. हिल आहे ना ते, हा, हिल असल्यामुळे चिंचोळा पट्टा येतो. हा, लगेच पडतो. येस. ठीक. माधुरी कुलकर्णी मॅम. भूषणेन नाही एव नाही हं? वर्षणेन. वर्षणेन एव विपुलं धान्यम उत्पद्यते. पावसामुळेच एव म्हणजे च, विपुलम म्हणजे जास्त, धान्य उत्पन्न होते. राईट, व्हेरी गुड, छान. उत्पादन होते. राईट. वर्षणेन